नाशिक पुणे रोडवरील धर्मदायसह आयुक्त कार्यालयात तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागांना दोघांनी रंगेहात पकडलेलं आहे। धर्मदायसह आयुक्तालयातील न्यायलिपिक सुमंत सुरेश पुराणिक त्याचबरोबर लघुलेखक संदीप मधुकर बाविस्कर या दोघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलेले आहे। हे दोघेही नाशिकमधील रहिवासी आहेत। दरम्यान तक्रारदाराकडे नवीन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणूक न करणे, निकाली फाईल नकला विभागाला वेळेत पाठवणे, पुढील सुनावणीच्या कामकाजात अडथळा न आणता कामकाज जलद गतीने करून देण्याच्या मोबदल्यात पुराणिक यांनी तक्रारदाराकडे 23 सप्टेंबर रोजी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंतिम 15,000ची लाच देण्याचं ठरलं। यासाठी लघुलेखक बाविस्कर या नवा लाच घेण्यास प्रोत्साहन दिलेलं होतं। तक्रारदारांना प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती। शहानिशा करून सापळा रचण्यात आला। द्वारका येथील धर्मदारसह आयुक्त कार्यालयात पंच आणि साक्षीदारांच्या समक्ष लाचखोरांनी लाचेची रक्कम स्वीकारलेली होती आणि याच वडील त्यांना रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान आज यापैकी लिपिक सुमंत सुरेश पुराणिक यांना कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्याचबरोबर संशयित लघुलेखक संदीप मधुकर बाविस्कर यांच्या आरोग्याच्या कारणावरून त्यांच्या कोठडीबाबत अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।